बघायला रामकृष्ण हरी. बाई स्वयंपाक करवा हा तर देवाचं नाव घेवा. देवाचं नाव घेतलं स्वयंपाक चांगला येतो. आजची रेसिपी थोडी खास आहे, कारण ही जी रेसिपी आहे ती आमच्या 80+ इयर म्हणजे 84 वर्षांच्या आजीच्या हातची खानदेशी वरणबट्टी. आजी तर सुगरण आहेतच, पण त्यांच्या हातची वरणबट्टीची चव अप्रतिमच. वरणबट्टीच्या बेतमध्ये बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी आणि साधं वरण असा बेत असतो. चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही वरणबट्टी असते. हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वरणबट्टी बनवूयात. बट्टी बनवण्यासाठी जवळपास 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जाईल 2 वाटी बारीक रवा. घ्यायचं थोडीशी कणी घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये जाईल 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आजी व्यवस्थित पीठ मळत आहेत. अशा प्रकारे पीठ मळायचे. आजीने मळलेल्या पिठाचे 2 भाग केले, 2 गोळे तयार केले आणि दोन्हीही गोळे व्यवस्थित मळून घेत आहे. अशा प्रकारे पीठ छान मळून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. एका पिठाच्या गोळ्याचे 4 भाग करायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक गोळा असा छान व्यवस्थित मळून घ्यायचा. हाचा स्वयंपाक पिठाच्या गोळ्यांना छान व्यवस्थित दाब देऊन अशा दाखवल्याप्रमाणे आकार करून घ्यायचे. बट्टी करताना आजी काहीतरी मला सांगत होत्या, मी तुम्हाला ऐकवते, तुम्हालाही छान वाटेल. स्वयंपाक करवा हा तर देवाचं नाव घेवा. देवाचं नाव घेतलं स्वयंपाक चांगला येतो. असं आहे. रामकृष्ण हरी. कोणत्याही गोष्टीला रामकृष्ण हरी म्हणायचं. असं आहे. समजले का? स्वयंपाक चांगला येतो. गोड झाली ना तर हे ते काही गेलं विठ्ठला दई बात कालविला. जेऊ जेऊ बा विठ्ठला दई बात कालविला. दई बात कालविला, दई बात कालविला. पुरणपोळी समर्थाची, भाजी भाकर अनाथाची. पुरणपोळी समर्थाची, भाजी भाकर अनाथाची. भाजी भाकर अनाथाची, भाजी भाकर अनाथाची. जेऊ जेऊ बा विठ्ठला दई बात कालविला. दाशी जेनी नईडे दिले, दाशी जेनी नईडे दिले. जेऊ जेऊ बा विठ्ठला, जेऊ जेऊ बा विठ्ठला, जेऊ जेऊ बा विठ्ठला. राम सद्गुरुनाथ महाराज की जय. आमच्या आजीचे सुंदर भोजन गीत तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
बट्ट्या होईपर्यंत बट्ट्या वाफवण्यासाठी गॅसवरती गरम पाणी करूयात. इथे मी गॅस ऑन केलं, गॅसवरती स्टीमर ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्यावरती गाळणी ठेवलेली आहे. बट्ट्यांवरती तेल टाकूयात. तेलाचा भाग पुरण भरल्याप्रमाणे आतमध्ये छान व्यवस्थित दाबून वरून बट्टी छान कव्हर करून घेऊया. अशा प्रकारे तेलाचा भाग मध्ये दाबून साईडच्या जे कडा आहेत त्या छान व्यवस्थित परत मध्ये दाबून घ्यायच्या आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा. स्टीमर मधलं पाणी गरम झाले आहे. आता बट्ट्या वाफवायला ठेवूया. वरून झाकण ठेवून कव्हर करून घेऊया बट्ट्या. बट्ट्या वाफेपर्यंत इथं वरण करून घेऊया. इथे मी एक साधारण 1.5 वाटी डाळ घेतली आहे, ती स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेतली आहे. आता कुकरला लावूया. कुकरमध्ये मी डाळ टाकली आहे, त्याच्यामध्ये साधारण मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकली आहे. गॅस ऑन केलाय, गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊया आणि मऊ डाळ छान शिजवून घेऊया. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. डाळ छान व्यवस्थित घोटून एका पातेल्यात काढून त्यामध्ये मी साधारण 1-1.5 ग्लास गरम पाणी टाकलं होतं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. गॅस ऑन केला, गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे आणि छान पातळ वरण तयार करून घेत आहे. वरणाला उकळी आली आहे. आता वरण तयार झालेले आहे. गॅस बंद करूया. वांग्याची भाजी करून घेऊयात. इथे मी गॅस ऑन केलं, गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकर गरम झाल्यावरती त्यामध्ये मी साधारण 3 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी तयार केलेलं वाटण टाकलेलं आहे. इथे वाटणामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 4-5 लवंगी हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण तयार करून घेतलं होतं. वाटण फारसं बारीक नसावं, थोडं जाडसरच वाटण तयार करायचं. त्यानंतर मी तेलामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर 7-8 वांगे छान व्यवस्थित कापून त्याला स्वच्छ धुवून त्या तेलामध्ये टाकलेले आहेत. वांगे व्यवस्थित परतून घेतले आहेत आणि वरती मी झाकण ठेवलं आहे. 5 मिनिट झाकण ठेवायचं, म्हणजे तेलात वांगे होऊ द्यायचे व्यवस्थित छान मऊ. वांगे तेलात छान व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकूया. कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे भाजी छान व्यवस्थित शिजून जाईल. भाजी होईपर्यंत बट्ट्या पाहूया. बट्ट्या छान वाफल्या गेलेल्या आहेत. आता त्यांना कट करून घेऊया. वांग्याची भाजी होईपर्यंत बट्ट्या कापून घेऊया. अशा प्रकारे एका बट्टीचे 4 भाग करायचे. काप केलेल्या बट्ट्या तळून घेऊया. इथे मी गॅस ऑन केला आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. इथे मी बट्ट्या तळण्यासाठी साजूक तूप वापरलं आहे. तुम्ही वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरू शकता. अशा प्रकारे तूप गरम झाल्यावरती मीडियम गॅसवरती बट्ट्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. चारही बाजूने बट्ट्या व्यवस्थित तळून घ्यायच्या.
तुम्ही पाहू शकता बट्ट्या छान तळले गेलेले आहेत, त्यांना सोनेरी रंग आलेला आहे। आता बट्ट्या काढून घेऊयात। बट्ट्या तयार झालेल्या आहेत। वांग्याची भाजीला पाहूया। इथे मी गॅस बंद केला आहे, कुकर उघडला आहे। भाजी तर मऊ शिजलेली आहे, पण थोडंसं पाणी आहे, त्यातलं पाणी आटवून घेऊया। इथे गॅस ऑन केला मी आणि भाजी आटवायला ठेवली आहे। तुम्ही पाहू शकता आता छान भाजी आटली आहे आणि तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही घोटूही शकता, पण मी घोटली नव्हती। तुम्ही घोटून घेऊ शकता, त्याच्याने चव अजून छान येते। अशा प्रकारे चविष्ट आणि पौष्टिक वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तयार आहे। बट्ट्या ह्या आजीने केल्या होत्या, त्यामुळे त्या फारच चविष्ट झाल्या होत्या, पण वांग्याची भाजी पण एक नंबर झाली होती। अशा प्रकारे हा बेत खानदेशामध्ये केला जातो आणि आवडीने खाल्लाही जातो। आणि वरणबट्टी खाण्याची एक वेगळी पद्धत आहे, तीही मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा प्रकारे बट्ट्यांचे तुकडे केले जातात, त्याचा चुरा करून त्याचा एक वर्तुळ तयार केला जातो आणि वर्तुळामध्ये अजून एक छोटासा वर्तुळ तयार केला जातो। त्यामध्ये वरण टाकलं जातं, वरणामध्ये तुपाची धार टाकली जाते आणि तोंडी लावण्यासाठी वांग्याची भाजी घेतली जाते। अशा प्रकारे तो चुरमा आणि वरण आणि तूप छान व्यवस्थित एकजीव करून तो घास घेतला जातो वांग्याच्या भाजीबरोबर। खूप छान अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं। माझं सासर खानदेशी आहे, म्हणून मला खानदेशची खाद्यसंस्कृती खूप आवडते। हे वरणबट्टी वांग्याची भाजी हे मी आवर्जून शिकले आहे आणि खूप छान लागते वरणबट्टी वांग्याची भाजी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।